सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. उद्योजक डॉक्टर सलीम बागवान यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा अभाव या समाजासमोरील प्रमुख समस्या आहेत. त्याचं निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही डॉक्टर बागवान यांनी दिली आहे. डॉक्टर बागवान हे उच्च विद्याविभूषित अभियंता आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन, मानवाधिकार अशा अनेक सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार प्राप्त झालेत. निवडणुकीच्या राजकारणात राजकीय पक्षांचा सहभाग हेच भ्रष्टाचाराचं मूळ आहे. मतदारांनी अपक्ष उमेदवारांना निवडून दिल्यास भ्रष्टाचार आणि राजकारण्यांच्या मनमानीला आळा बसेल, असा विश्वास डॉक्टर बागवान यांनी व्यक्त केला. बेरोजगारी ही देशापुढील सर्वात गंभीर समस्या आहे. मात्र नोकऱ्यांसाठी परकीय कंपन्यांवरती अवलंबून न राहता बेरोजगारीचे 100% निर्मूलन करणं शक्य आहे. तसेच सरकारनं आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास समाजाच्या सर्व घटकांपर्यंत आवश्यक यंत्रणा पोहोचवून समाजाला 100% सुशिक्षित आणि रोजगारक्षम करता येईल. यासाठीची योजना देखील आपल्याकडे तयार आहे, असं त्यांनी म्हटलंय. आपल्या मतदारसंघालाच नव्हे तर शासन व्यवस्थेला आणि देशाला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीनं मतदारांनी आपल्याला साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी केलंय. नमस्कार, मी डॉक्टर सलीम बागवान, पुणे लोकसभामधून मी माझं ॲप्लिकेशन स्वीकारलं गेलेलं आहे आणि मला चिन्ह पण मिळालेलं आहे. माझं चिन्ह आहे ॲपल, सफरचंद. ॲक्च्युली मला पॉलिटिक्समध्ये काय इंटरेस्ट नव्हता, पण देशाची गव्हर्नमेंट आहे त्यांनी देशाची अशी अवस्था केलेली आहे की पुढच्या काळात काही इलेक्शन पण होणार नाही, हे होणार नाही. सगळं हे देश आपला हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि दिवसेंदिवस गरिबी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे. लोकांना शिक्षण मिळत नाही आहे. शिक्षण एवढा महाग झाला आहे की लोक शिक्षण घ्यायचं तर विचारच पण करत नाही आहे. आज गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही आहे. एक सामान्य माणसाला त्याला कोर्टामध्ये जायला म्हणजे त्याला भीती वाटते. ते म्हणतं की नाही बाबा, आपण कॉम्प्रोमाइज करून मिटून टाकूया. त्याला किती पण लॉ झाला, काय झालं, तर त्याची काय कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे. ते पोलीस चौकीमध्ये जाऊ शकत नाही. एवढा भ्रष्टाचार वाढला आहे, हे वाढलं आहे. त्याच्यासाठी मी एक माझं कर्तव्य म्हणून यावर्षी पुणे लोकसभामधून निवडणूक लढतो आहे. पहिला मुद्दा आहे की मी गोरगरीब लोकांना रोजगार देणार आहे. घरी बसल्या बसल्या ते लोकांनी 25,000 ते 1,00,000 रुपये घरी बसल्या बसल्या कसं कमवता येईल त्यांना, ते हिशोबाने गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट करून त्यांना रोजगार मी प्राप्त करून देणार आहे. हे माझा एक पहिला मुद्दा आहे. मग दुसरा एक अजेंडा आहे की शिक्षण लोकांना फ्रीमध्ये मिळालं पाहिजे. लोअर KG पासून ते ग्रॅज्युएटपर्यंत लोकांना शिक्षण फ्रीमध्ये मिळालं पाहिजे. हे माझा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा माझा जे आहे हे आहे की जेवढे आपल्या ह्याच्यामध्ये देशामध्ये लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, दरिद्री देशाचे खाली लोक जगत आहेत. काही लोक ओल्ड एज आहेत, 60 वर्षाचे हे, त्या लोकांना फ्री मेडिकल फॅसिलिटी मिळायला पाहिजे. मग काय ते 1 रुपयाची मेडिकल फॅसिलिटी असू द्या किंवा लाखो रुपयाची असू द्या, ते सगळे फॅसिलिटी फ्रीमध्ये मिळायला पाहिजे. कारण देशाला टॅक्सद्वारे एवढा कलेक्शन होतो आहे. तर हे भ्रष्टाचार रोखण्यासाठी मी आता इंडिया इंडिपेंडेंट फोरम हे तयार करतो, फ्रंट तयार करतो आहे. जेणेकरून जेवढे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आहे पूर्ण भारतभरात, ते इंडिपेंडेंट कॅन्डिडेटनी आपले काय मुद्दे असेल ते मांडून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करून सगळे इंडिपेंडेंट कॅन्डिडेटनी इलेक्शन लढवायला पाहिजे आणि ते जिंकून आम्ही लोकसभेमध्ये इंडिपेंडेंट कॅन्डिडेट मग ते प्राईम मिनिस्टर किंवा बाकीचे हे करतील. मग दुसरा एक माझा मेन मुद्दा आहे की भ्रष्टाचारमुक्त भारत व्हायला पाहिजे. सगळे लोक लिटरसी 100% इंडियामध्ये व्हायला पाहिजे आणि गरिबी मुक्त भारत व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी माझा एक मेन जे मुद्दा आहे की भ्रष्टाचाराला कसं संपवायचं आहे, त्यासाठी माझा एक मुद्दा आहे की इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला तुम्ही निवडून द्या.
दुसरं भ्रष्टाचार संपवण्यासाठी माझा एक मुद्दा आहे की आतापर्यंत जेवढे आमदार, खासदार, ब्युरोक्रॅट येऊन गेले, रिटायर झाले, त्यांच्या 30 वर्षाचा ऑडिट होणं फार गरजेचं आहे. कारण या 30 वर्षात त्यांनी देशाला एवढं लुटलं आहे की त्याचं काय गणित पण आम्ही करू शकत नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. तर त्यांचा 30 वर्षाचा पूर्ण ऑडिट व्हायला पाहिजे, ते कॅशचा पण आणि त्यांचा बँकिंग अकाउंटचा पण. ब्युरोक्रॅट आतापर्यंत जे हे झालेले आहेत, आमदार झाले, खासदार झाले, IAS ऑफिसर झाले, त्यांचं 30 वर्षाचं ऑडिट करायला पाहिजे. आणि जे प्रामाणिकपणे ज्यांनी ते संपत्ती त्यांची काय अनऑथराईज किंवा इलिगल जमा केली असेल, त्यांनी भारताचे याच्यामध्ये ते अकाउंट्समध्ये ते संपत्ती जमा करायला पाहिजे. आणि हे जे पैसा मिळेल ते पैसा आम्ही सगळं गोरगरिबांसाठी, शिक्षणासाठी, मेडिकल फॅसिलिटीसाठी, लोकांना घरी बसल्या बसल्या व्यवसाय मिळाल्यासाठी जॉईंट व्हेंचरमध्ये गव्हर्नमेंट आणि पब्लिक जॉईंट व्हेंचरमध्ये आम्ही त्यांना व्यवसाय हे करून देऊ, जेणेकरून आयुष्यभर त्यांना कधी भूकमरी होऊ नये, कधी त्यांना अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्नच मिटून जाईल. दुसरा मी सांगितलं तुम्हाला की 30 वर्षाचं यांचं ऑडिट करायचं, जेवढे ब्युरोक्रॅट वगैरे सगळं आहे ते. तर भ्रष्टाचार कसं वाढतो त्याचा मी एक्झाम्पल तुम्हाला एक देतो. जसं फॉर एक्झाम्पल राफेल डील आहे. राफेल डील काँग्रेस गव्हर्नमेंट असताना 500 कोटीवरती ते फायनल केलं होतं त्यांनी, पण ते इलेक्शन आल्यामुळे ते लांबण्यात गेले. नंतर BJP गव्हर्नमेंटनी तेच राफेल डील 1500 कोटीमध्ये ते फायनल केली. म्हणजे ॲक्च्युली ते डील 500 कोटीमध्ये होणार होती, त्यांना 1500 कोटी रुपये त्यांना दिले. म्हणजे ह्याच्यामध्ये 1000 कोटीचा भ्रष्टाचार. दुसरा 500 कोटीमध्ये पण ॲक्च्युली ते राफेल जे आहे ना विमान, त्याची ॲक्च्युली किंमत 50 कोटीच आहे. तुम्ही त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजी परचेस करा ना. आणि आपल्या इकडे अनएम्प्लॉयमेंट आहे आणि इकडे ते लोक डायरेक्ट विमानं परचेस करतायत. तुम्ही टेक्नॉलॉजी परचेस करा, आपल्या लोकांना कामाला लावा, तर ते 50 कोटीमध्येच तुमचं हे होईल, मॅन्युफॅक्चर होईल. तुम्हाला एवढ्या 500 कोटीची गरज काय आहे? हे 1500 कोटी लोक ते हे करतायत, ते पब्लिकचा पैसा आहे. त्यांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना काळजीच नाही ना, पैसे त्यांच्या हातात आले. तर हे पैशाचं जे मेन जे डिसिजन आहे, हे जसे लोक इलेक्शन लढवतात, पब्लिक त्यांना वोट देत आहेत, तसे मेजर जे डिसिजन्स आहे त्याच्यामध्ये ते मुद्दे मांडायला पाहिजे. आणि पंचवर्षीय प्रोग्राममध्ये वोटिंग थ्रूही मेन डिसिजन व्हायला पाहिजे आणि पब्लिकच्या हातात त्याचं हे कंट्रोल यायला पाहिजे. तर त्याला कसं इम्प्लिमेंट करता येईल, काय करता येईल, त्याची आमची स्टडी चालू आहे. त्याप्रमाणे आम्ही बघेल की पैसा हे पब्लिकचा पैसा आहे, तर पब्लिकनीच त्याला हे करायला पाहिजे. त्याचा पैसा खर्च कसं करायचा, काय करायचं, त्याचं मॉनिटर पाहिजे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.